नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर हे बघा, मी गॅलरीमध्ये अशी वेल आहे, गॅलरीमध्ये झाडं ठेवलेले आहे मी, आणि अशी वेल होती त्या यालामध्ये बघा कसा चिमणीनं असा खोपा बनवला आणि त्याच्यामध्ये तिनं अंडे पण दिले आणि पिल्लं पण काढू लागली बघा। एक पिल्लू काढलेला आहे आणि अशी गॅलरीमध्ये वेल होती। तर बघा ना, मुख्य प्राण्यांना पण किती समजतं की इथं पाऊस लागणार नाही, काही लागणार नाही, म्हणून तिने किती सुरक्षितपणे आपल्या पिल्लांसाठी खोपा बनवला आणि तिथं ती येऊन बसती। समोरच तार आहे, म्हणजे लाईटची तार गेलेली, त्या तारेवरती ती बसती आणि तिथून लक्ष ठेवती। आणि हे बघा, आता मी दुसऱ्या दिवसाचं शूट केलेलं आहे। 3 दिवस झाल्यानंतर बघा त्याला असे पंख पण फुटले, असे 3 पिल्ले आहे बघा, आणि त्याला असे छानपैकी असे पंख आलेले आहे। नंतर त्यांच्यासाठी मी इथंच असं पाणी पण ठेवलं आणि थोडेसे तांदूळ टाकले, तर मग ती बरोबर तारेवरती बसती, कोणी तिथं नसलं तर येते आणि त्या बरोबर ते पक्ष्यांच्या तोंडामध्ये टाकते। तर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि मग मला स्वयंपाक बनवायचा होता। तर मग स्वयंपाकामध्ये काय बनवा, आपला नेहमीचाच प्रश्न असतो ते स्वयंपाक करताना की आता काय बनवायचं, काय बनवा। सकाळचं कसं असतं, सकाळी आपल्याला डब्याची वगैरे घाई असते, त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक पटकन होऊन जातो, म्हणजे काहीतरी आपल्याला पटकनच आपण विचार करतो की काय भाजी बनवायची, काय बनवायचं। तर सकाळी लवकर आवरतं, पण मग संध्याकाळी विचार करण्यातच टाईम जातो की आज काय बनवायचं, संध्याकाळी जेवायला काय बनवायचं। तर मग मी म्हटलं जाऊ द्या, म्हणलं आज आपण आता काय करूया, बाजरीच्या भाकरी करूया। बाजरीच्याच भाकरी करू लागले मी, आणि म्हणलं बाजरीच्या भाकरी बनवायच्या आणि भाजी काय बनवायची, तर म्हणलं थोडंसं आपण पिठलं बनवूया आणि दूध पण आहे, गावाकडून आणलेलं दूध आहे, तर म्हणलं मग आपण पिठलं आणि पिठलं दूध भाकरी, आणि ते दूध भाकरी पण बाजरीच्या भाकरीसोबत दूध पण खूप छान लागतं खायला, मला पण आवडतं, म्हणून म्हटलं की आज आपण भाकरी बनवूया आणि भाकरी बनवून दूध आणि थोडंसं पिठलं बनवूया, त्याच्यासोबत पिठलं पण खाता येतं। त्याच्यामुळं मग मी अशा बाजरीच्या भाकरी बनवून घेऊ लागले, आणि ज्वारीच्या भाकरीपेक्षा पण बाजरीची भाकरी अशी चवदार लागते, खायला टेस्टी लागते। आणि ह्या भाकरी बनवतानाच काय करायचं, आता मी जे भाकरी करायला जे पाणी घेतलेलं आहे, तर त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळं काय होतं, भाकरी आणखीन चवदार लागते खायला। बाजरीच्या भाकरीमध्ये जर आपण मीठ टाकलं ना, तर मग भाकरी चवदार लागते। जास्त काही भाकरी बनवायच्या नव्हत्या, मला 2-3च भाकरी बनवायच्या होत्या। आणि जेवढं तुम्ही भाकरी करताना जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित असं मळून घेता, तेवढी पण भाकरी छान लागते खायला बी, चवदार लागते। आणि जेव्हा आपण बाजरीची भाकरी बनवतो, तर बाजरीची भाकरी करताना अशी कडक भाकरी भाजायची, कडक भाजल्यानंतर तर खायला छान लागते। आणि ही भाकरी जर का अशा चुलीवरती बनवल्या, तर चुलीवरची भाकरी तर खूपच छान लागते, चव पण वेगळीच असते चुलीवरच्या भाज्या पण बनवलेली सगळी, म्हणजे टेस्टच वेगळी असते चुलीवरची। आता ही माझ्याकडे शेगडी आहे, तर मग मी त्या शेगडीवरती हे केलेलं आहे, शेगडीवरती भाकरी बनवू लागले, आणि इकडं भाजायला जे आहे तर गॅसवरती भाजू लागले। डायरेक्ट गॅसवरती नाही भाजत आहे, त्याच्यावरती मी जाळी ठेवली आणि मग त्याच्यावरती भाकरी भाजू लागले अशा। कारण ही जी शेगडी आहे लाईटवरचीच आहे ही, तर ह्या शेगडीचं आहे ना, तर म्हणजे कॉईल खूप तापलेली असते ती, आणि त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यावर जर का भाकरी आपण भाजायला ठेवली ना, तर लगेच भाकरी जळून जाते। आणि ही शेगडी अशी आहे की शॉर्ट मारत नाही, म्हणजे याची कॉईल अशी वरतीच आहे, पण कॉईलला वरतून एक असं कवर आहे, आणि ती एक तापतंय, आपल्याला दिसती ती शेगडी लाल झालेली। आपल्या पहिल्या ज्या जुन्या सिमेंटाची जी शेगडी होती का गोल, तशीच आहे, पण ही आता याची अशी स्टीलमध्ये बॉडी आलेली आहे, आणि तशीच कॉईल आहे याला। पण त्याची कॉईल कशी होती की त्यानं आपल्याला लगेच शॉर्ट बसायचा, कॉईलला जर काही वल्लं वगैरे जर लागलं, आपला जर हात वगैरे जर लागला तर। पण याला तसं नाही आहे, त्याला वरतून एक कवर आहे, त्याच्यामुळं आता डायरेक्ट तवाच्या कॉईलवरच तवा ठेवलेला आहे, पण ते शॉर्ट वगैरे मारत नाही आहे, कारण त्याला वरतून ते एक कवर असल्यामुळं ते शॉर्ट नाही मारत आहे। पण त्याच्यावरती आपण जर भाकरी भाजवली, तर मग भाकरी डायरेक्टच म्हणजे जाळच धरती, आणि ती शेगडी खूप तापती, म्हणजे लगेच लवकरच तापल्या जाते।
आता तुम्ही म्हणता की लाईटवरची शेगडी का वापरता, तर लाईटवरची म्हणजे आम्ही हे बसवलेलं आहे, सोलार बसवलेला आहे आणि म्हणजे लाईट पण असते आपल्याकडं त्या सोलारमुळं आणि म्हणजे आपले तेवढंच गॅस पण बचत होऊन जातो आणि शेगडीचा पण यूज होतो. त्याच्यामुळं मग मी शेगडी वापरते, काही शेगडीवर काही गॅसवरती, म्हणजे लाईट बिलाचं टेन्शन नाही आहे, त्याच्यामुळं शेगडी वापरते. नाहीतर मग अशी आपल्याला शेगडी वापरायची म्हणलं तर खूप लाईट बिल येतं, परवडत नाही. मग लाईट बिल भरून आपल्याला अशी शेगडी वापरायला मग गॅसच परवडतो. पण सोलार असल्यामुळं आपली सोलारचे बरेच दिवसभरामध्ये 20 ते 22 युनिट लाईट होती. त्याच्यामुळं मी शेगडी पण वापरते. भाकरी करायच्या म्हणल्यानंतर सगळ्याच्या याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. खालची भाकरी पण बनवावं लागते, भाजती तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं, जी तव्यावर आहे तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. अशी छान भाकरी अशा कडक भाजून घ्यायच्या. कडक भाजल्यानंतर छान लागते भाकरी खायला. तर झाले आहे बघा. आता आज माझ्या भाकरी बनवून झालेली आहे. पिठलं मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं आणि दूध पण तापून घेतलेलं होतं. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा की व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही. दोन्ही साईडनं अशी व्यवस्थित छान अशी भाकरी भाजून घ्यायची. आणि गरम गरमच खाल्ली ना तर मग छानच लागते. आता लगेच जेवायला बसायचं आहे, तर पटापट तुम्ही एक लाईक करून घ्या आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.